नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते कोकोनट डिलाईट, म्हणजे त्याचं नाव आहे रस रोटी. हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. थोडासा विस्मरणात गेला आहे, म्हणून तो मी आज नवीन पुढे आणण्याचा प्रयत्न करते किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर या रस रोटीला, आणि रस रोटी म्हटल्यावरती आपल्याला काय डोळ्यासमोर येतं की आंब्याचा रस, पण तसं काही नाही आहे. ही कोकणातल्या नारळाच्या दूध आहे आणि त्या नारळाच्या दुधापासून ही रेसिपी केलेली आहे. तर हे काय करायचं, कसं करायचं, कसा रस रोटी करायची आहे, त्याचे काय काय लागणार आहे त्याला इन्ग्रेडियंट्स, ते आधी प्रथम आपण बघूया. हे बघा, ही कणिक आहे. आपल्याला रोटी म्हणजे कणिक पाहिजे. कणिक म्हणजे साधी गव्हाची कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून बारीक रवा घातला आहे आणि मोहन चांगलं घातलं आहे, मीठ घातलं आहे. म्हणजे आपण पराठ्यांना वगैरे कणिक भिजवतो तशा तऱ्हेची मऊसर, पण सैल नाही, मध्यम आकाराची अशी पुऱ्यांना करतो तशी कणिक भिजवून ठेवलेली आहे. नंतर त्याला लागणारे रोटी आहे. ही रोटीसाठी कणिक भिजवली आहे. आणि रस म्हणजे काय, आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे. तर नारळाचं दूध आहे ते एक नारळ मी घेतला. मी घरी केले नारळाचं दूध. ते एक नारळ घेतला आहे आणि तो थोडासा फिरवून तो म्हणजे कपड्यातून कॉटनच्या रुमालामधून गाळून घेऊन, तो दाबून घेऊन गाळून काढायचं. हे दूध, घट्ट दूध, पहिलं दूध हे हे आहे, घट्ट आहे ते पहिलं. आणि मग नंतर तो नारळ परत मिक्सरमध्ये टाकायचा. मग त्याच्यात अर्धी वाटी, एक वाटी पाणी टाकायचं आणि मग परत फिरवून पुन्हा रस काढायचा आहे. तो हा रस जरा पातळ आहे. तर आपल्याला घट्ट आणि पातळ असे दोन्ही नारळाचं दूध लागणार आहे. हे दोन नारळाचं दूध आहे आणि त्या नारळाच्या दुधाला गोडपणा यावा म्हणून जरा जास्त साखर टाकावी लागेल. गूळ किंवा साखर काही टाकू शकता तुम्ही. इथे मी साखर टाकली. ह्याच्यात जवळजवळ 1 टेबलस्पून टाकली आणि ह्याच्यात अंदाजे 2 टेबलस्पून टाकली. आपल्याला गोड कमी जास्त कसं हवं त्याप्रमाणे विरघळून साखर घ्यायची आणि गोड आपण चव बघायची आहे त्याची. नंतर या जे घट्ट पहिलं दूध आहे त्या दुधामध्ये काय काय घालायचं, वरतं हे गार्निशिंगला येणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी जायफळ पावडर आहे, ही वेलची थोडीशी अर्धवट कुटून घेतली आहे, केशर गरम दुधामध्ये घातलेलं आहे आणि काजूचे काप आहे. ही साखर मी ह्याच्यात घातलेली आहे, त्यामुळे ती नुसती दाखवली आहे. तर आता या ज्या पुऱ्यांची जी कणिक आहे ती मी भिजवून घेतली. त्याच्या अगदी छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटायच्या, छोट्या पुऱ्या लाटून घेते मी आणि मग त्या दोन्ही बाजूने तव्यावरती भाजून आणि मग त्या गॅसवरती फुलवायच्या आणि मग त्या या दुधामध्ये घालायच्या. त्या दुधामधनं काढून मग हे वरती गार्निशिंगला घट्ट दूध टाकायचं आहे, त्याच्यावरनं गार्निशिंग हे सगळं करायचं आहे. मग फ्रीजमध्ये ठेवून तर असं सर्व करायचं. ह्याच्यात हे आधी घालून घेते मी. जायफळ पावडर आहे ती घालून घेते, नंतर कुटलेली वेलची आहे ती घालते आणि हे केशराचं दूध आहे ते घालते. हे सगळं मिक्स करून ठेवते. तर या पुऱ्या छोट्या छोट्या मी करून घेते. हे बघा, अशा पुऱ्या लाटायच्या आहेत छोट्या छोट्या, खूप बाड्या नाही आणि खूप पातळ नाही अशा. आणि या तव्यावरती नॉनस्टिकवरती एका बाजूने भाजून घ्यायच्या, पुन्हा भाजायच्या आणि मग त्या गॅसवरती फुलका पोळी कशी करतो तशी फुलवून घ्यायच्या आणि मग डायरेक्ट गरम गरम या दुधामध्ये टाकायच्या. आता मी टाकून देते. हे बघा, आता मी गॅसवरती गाकर भाजतो तशा या फुलवून घ्यायच्या. हे बघा फुलल्या ना, अशा फुलवून घ्यायच्या आणि मग जर अशी बाहेर काढून सगळ्या फुलतील अशा. आपण छोटे छोटे गाकर पिठल्याबरोबर करतो ना तसे करून घ्यायच्या आहे. सगळ्या मी फुलवून घेते आणि या इथे नारळाचं दूध आहे त्याच्यात टाकायच्या. हे बघा, अशी फुललेलीच ह्याच्यावर टाकून द्यायची अशी. त्या सगळ्या मी टाकून देते. हे बघा, सगळ्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्या होत्या ना त्या भाजून दुधात घालून घेतल्या होत्या. हे बघा, मऊ झाल्या, दूध शिरलं आहे चांगलं आतमध्ये, सोक केलं आहे दूध. आता हे वरचं जे घट्ट कोकोनट मिल्क होतं ना, ते कोकोनट मिल्क ह्याच्यावर टाकून घ्यायचं. हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा, म्हणजे फार छान लागेल ते. त्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप टाकते.
हे बघा, रस रोटीच्या 2 डिश केल्या आहेत मी. तयार आहे बघा. कोकोनट मिल्क घालून केलेलं आहे. कोकोनट डिलाईट रस रोटी. आणि उरलेले जे कोकोनट मिल्क आहे ते आपण त्याच्याबरोबर सर्व केलेलं आहे. गोड आहे, याच्यात जायफळ पावडर, काजू असं घालून ते आपण थंडगार पिऊ शकतो. हे सगळं थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड सर्व करायचं. हे बघा, कोकोनट डिलाईट रस रोटी हा कोकणातला स्पेशल पदार्थ मी आज बनवला आहे. कशी काय वाटली रेसिपी? तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल. आवडली असेल तर लगेचच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. असंच माझ्या चॅनलला फॉलो करत जा. धन्यवाद.